नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, कुठलीही निवडणूक ही नरेटिव्हवर लढवली जाते. एकूण मतदारांपैकी एक गट असा असतो जो एखाद्या पक्षाला अगदी डोळे, कान व बुद्धी सुद्धा बंद करून मतदान करतो आणि दुसऱ्या बाजूला असाही एक गट असतो जो कारण नसताना एखाद्या नेत्याशी खूप घृणा करतो. त्यामुळे या दोन्ही गटांची मतं काहीही झालं तरी त्या त्या पक्षाला मिळतातच, ज्यांना आपण कोर वोटर म्हणतो. पण यांच्या व्यतिरिक्त मतदारांचा एक तिसरा गट सुद्धा असतो जो या दोघांपेक्षा मोठा असून निवडणूक कोण जिंकणार हे ठरवतो व यांची मतं कोणत्याही एका पक्षाला जात नाहीत, कारण हे मतदार मुद्दे बघून मतदान करतात. ज्यामुळे यांची मतं मिळवण्यात राजकीय पक्षाची खूप दमछाक होऊन जाते. मग ही मतं सोप्या पद्धतीने मिळवायची कशी? तर एखाद्या मुद्द्यावर नरेटिव्ह चालवून, ज्याचा निवडणुकीशी मुळात काहीच संबंध नसावा, पण त्यावर लाट तयार करून त्याच्या प्रवाहात मतदारांना ओढण्याचा प्रयत्न पक्ष करतात आणि हा नरेटिव्ह तयार करण्यात नेत्यांची मदत करतात माध्यम. त्यात खास करून वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या, सोशल मीडिया आणि अशा बऱ्याच गोष्टी येतात, ज्याद्वारे एकाच वेळी टार्गेट ग्रुपला, म्हणजे मुंबईत निवडणूक असेल तर फक्त मुंबईतल्या मराठी जनतेला समोर ठेवून नरेटिव्ह तयार केला जातो. आणि अशा कामात वामपंथी, पुरोगामी आणि काँग्रेसची लॉबी अतिशय पारंगत आहे. पण सध्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत यांच्या आवडीचा पक्ष जो भाजपला आव्हान देऊ शकेल असा एकही उपलब्ध नाहीये. त्यामुळे यांनी आपली संपूर्ण ताकद ठाकरे बंधूंच्या मागे लावली आहे. उद्धव ठाकरे तर 2019 पासून यांचे लाडके आहेतच. वरून राज ठाकरे सोबत आल्यापासून तर माध्यम असं चित्र रंगवतायत की जणू बीजेपी हा भारतीय पक्ष नसून ब्रिटिशांसारखं कुठून तरी बाहेरून आलाय आणि मुंबईवर कब्जा करण्याचा प्रयत्न करतोय व त्यांच्या विरोधात दोन भूमिपुत्र उद्धव व राज ठाकरे हे लढा देत आहेत. आणि आता त्यांच्याच हातात मुंबई व मराठीचं भवितव्य आहे. त्यामुळे मुंबईवर आपली पकड मजबूत करायची असेल तर फक्त निवडणूक जिंकणं महत्त्वाचं नाहीये, तर मुंबईतून ठाकरे नावाचा काल्पनिक ब्रँड सुद्धा संपवावा लागेल, हे फडणवीसांना चांगलं माहिती आहे. म्हणूनच परवा त्यांनी ठाकरेंच्या पाळीव पत्रकारांमध्ये बसून यांनीच तयार केलेलं नरेटिव्ह उद्ध्वस्त करून दाखवलंय व अगदी कचाट्यात पकडून यांना मुद्देसूदपणे धुतलंय. ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा अधिकृतपणे मागच्या महिन्यात झाली. त्या अगोदर फक्त अंदाज वर्तवले जात होते की दोन्ही बंधू एकत्र येतील व त्यांच्यात या विषयावर चर्चा सुरू आहे. पण त्यांची ती चर्चा पूर्ण होण्या अगोदरच मराठी माध्यमांनी, त्यातही विशेष करून मुंबई तकवाल्यांनी, ठाकरे बंधू एकत्र येणार, आता भाजप समोर मोठी अडचण, मुंबईत भाजपचा सुपडा साफ, अशा बाता मारायला सुरुवात केली. जसं की स्वतःचं अस्तित्व वाचवण्यासाठी वेगळे झालेले दोन व्यक्ती पुन्हा अस्तित्वच वाचवण्यासाठी एकत्र आलेत, तर महाराष्ट्रात काहीतरी मोठा चमत्कार घडणार आहे. त्यामुळे यांनी फुगवलेल्या फुग्यातून हवा काढणं गरजेचं होतं, जे फडणवीसांनी परवा मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत करून दाखवलं. जेव्हा त्यांना प्रश्न विचारण्यात आलं की ठाकरे बंधू एकत्र आल्याने तुमच्यासाठी अडचण निर्माण झाली आहे की संधी, व दोघांनी एकत्र येण्याचं श्रेय सुद्धा तुम्हालाच दिलंय, तर याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? या प्रश्नाच्या उत्तरात फडणवीसांनी जे सांगितलं त्यावरून आपल्याला अंदाज मिळतो की ठाकरेंच्या युतीला भाजपचा नेता म्हणून फडणवीस किती गंभीरतेने पाहतात. सर्वात पहिलं तर त्यांनी ठाकरेंची युती करण्याचं श्रेय अगदी अभिमानाने स्वीकार केलंय, जे या अगोदरही त्यांनी सांगितलं होतं की दोन्ही बंधूंनी एकत्र यावं ही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंची इच्छा होती. पण ती पूर्ण करण्यात बाळासाहेब मात्र अपयशी ठरले आणि ते काम जर मी करण्यात यशस्वी झालोय तर त्याचं 100% श्रेय घ्यायला मी तयार आहे. पुढे ठाकरेंच्या युतीवर त्यांनी भाष्य केलं की या युतीचा आम्हाला काडीचाही फरक पडणार नाहीये, कारण बंधू एकत्र आले म्हणजे दोन शक्तिशाली राजकीय ताकद आमच्या विरोधात एकत्र आलेल्या नाहीयेत. फडणवीसांनी अगदी स्पष्ट शब्दात सांगितलंय की आपल्या जवळची मतं संपल्यानंतर दोघे एकत्र आलेत, ज्यामुळे ही युती स्वतःचं अस्तित्व वाचवण्याच्या प्रयत्नापलीकडे काहीही नाहीये. वरून दोघांचं जे काही प्राबल्य किंवा वोट बँक उरली आहे ती एकाच भागात आहे. त्यामुळे तो भाग आपल्याकडेच राहिला पाहिजे यासाठी दोन्ही पक्षातले नेते चढाओढ करणारच. आणि त्यात मग स्थानिक लेवलच्या कार्यकर्त्यांमध्ये भांडणं होतील, जे आपल्याला आज होताना दिसत आहेत. म्हणजे थोडक्यात फडणवीसांचं असं म्हणणं आहे की ठाकरेंना संपवण्याचं काम भाजपला करण्याची गरज नाहीये, तर त्यांचेच कार्यकर्ते
एकमेकांना संपवण्यासाठी पर्याप्त आहे. दुसरा मुद्दा जो या माध्यमांनी भाजपला बाहेरचा पक्ष दाखवण्यासाठी तयार केलाय की मराठी माणसाची वोट बँक ठाकरेंची तर परप्रांतीयांची वोट बँक भाजपची आहे. म्हणजे असं चित्र निर्माण करण्यात आलंय की सर्व मराठी ठाकरेंना समर्थन करतात आणि ही लढाई परप्रांतीय व त्यांचा पक्ष भाजप सोबत आहे. जसं की भाजपला मराठी जनता मतच देत नाही, पण खरी परिस्थिती याच्या पूर्णपणे विपरीत आहे. कारण राज ठाकरेंना 2024च्या विधानसभा निवडणुकीत फक्त 1.6% मतं मिळाली आहेत आणि मुंबई सोडा माहीममध्ये सुद्धा त्यांना मराठी माणूस मतदान करण्यासाठी तयार झाला नाही. आणि असं नसतं तर अमित ठाकरे माहीमची जागा हरले नसते. यासोबतच ही गोष्ट सुद्धा लोकांना लक्षात घेतली पाहिजे की भाजपला 27% मतं मिळाली आहेत व 132 आमदार संख्येसोबत तो राज्यातला सर्वात मोठा पक्ष आहे. मग जर फक्त परप्रांतीयच भाजपला मतं देत असते तर भाजपला महाराष्ट्रभरातून मतदान करतंय तरी कोण? कारण मुंबई बाहेर तर इतक्या मोठ्या प्रमाणात परप्रांतीय नाहीयेत जे वोट बँकचं काम करतील. किंवा असं तर नाहीये की फक्त ठाकरेंना मतदान करणाऱ्यांनाच अस्सल मराठी असल्याचं सर्टिफिकेट मिळतं. ज्याला फडणवीसांनी मुलाखतीतून पूर्ण नरेटिव्ह बदलून टाकणारं उत्तर दिलंय की मराठी वोट बँक ही भाजपची आहे. मुंबई आर्थिक राजधानी असल्यामुळे बाहेरून अनेक लोक इथे येतात जे आम्हाला निवडणुकीत मतदान करतात हे मान्य आहे, पण याचा हा अर्थ नाहीये की फक्त त्यांच्यामुळेच आम्ही निवडणूक जिंकतोय. जर एकही मराठी माणूस आम्हाला मतदान करत नाही तर इतक्या जागा आम्ही जिंकतोय कसं? वरून ठाकरेंचं प्राबल्य असणाऱ्या भागांत सुद्धा भाजपची मतं मागच्या 3 निवडणुकांपासून स्थिर आहेत. म्हणजे आम्हाला मतदान करणारा मराठी माणूस आजही तिथे राहतो. त्यामुळे माध्यमांनी जो हव्वा बनवलाय की मराठी वोट बँक ठाकरेंची तर ते पूर्णतः चुकीचं असून मराठी वोट बँक ही भाजपची असल्याचं ठणकावून फडणवीसांनी सांगितलंय. तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो माध्यमांनी पसरवलेला आहे की ठाकरे हे फक्त आडनाव नसून एक ब्रँड आहे आणि मुंबई जे काही तुम्हाला दिसतंय ते सर्व ठाकरे ब्रँडमुळेच अस्तित्वात आलंय. उदाहरणार्थ आदित्य व उद्धव ठाकरे आजकाल कोस्टल रोड, मेट्रो अशा अनेक मेगा प्रोजेक्टचं क्रेडिट घेण्यासाठी हापापलेले आहेत. कारण देवेंद्र फडणवीस त्यांना विकासाच्या मुद्द्यावरून प्रत्येक सभेत प्रश्न विचारतायत की मागच्या 20 ते 25 वर्षांपासून मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता राहिली आहे, तर मग इतक्या वर्षांत तुम्ही केलेलं एक तरी विकासाचं काम मला सांगा. आता ठाकरेंनी मुंबईला केवळ सोन्याचं अंड देणारी कोंबडीच्या स्वरूपात पाहिलं होतं. त्यांना याचा अंदाज अजिबात नव्हता की एक दिवस असा येईल देवेंद्र फडणवीस किंवा कोणत्याही पक्षाचा नेता मुंबईत आपल्या सत्तेला आव्हान देईल. कारण उद्धव ठाकरेंना आजपर्यंत वाटत होतं की मुंबई म्हणजे आपल्या बापजाद्यांची खानदानी संपत्ती आहे आणि त्यामुळे आपल्याकडून मुंबई कोणी हिरावून घेऊ शकत नाही. पण आज अशी परिस्थिती आली आहे की स्वतःचं अस्तित्व वाचवण्यासाठी दुसऱ्यांनी केलेल्या कामाचं श्रेय ठाकरेंना चोरावं लागतंय. कारण सामान्य मुंबईकर ठाकरेंना पहिल्यांदाच मागच्या 2 दशकांचा हिशोब मागतोय. म्हणून मग ज्या कामामध्ये आपलं काडीचंही योगदान नव्हतं, उलट ती कामं पूर्ण होऊ नयेत यासाठी मुख्यमंत्री असताना खोडा घालण्याचा प्रयत्न केला, आज त्या कामांमागचं क्रेडिट चोरण्याचं काम पिता पुत्र करताना दिसतायत. आणि त्यांनी तयार केलेलं हे काल्पनिक नरेटिव्ह संपवण्यासाठी फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना चॅलेंज केलं की त्यांच्यात खरंच हिंमत असेल तर त्यांनी एकदा समोर येऊन कोस्टल रोड आणि इतर मेट्रो सारख्या प्रकल्पांमध्ये काय योगदान दिलंय हे लोकांना समोर येऊन समजवावं. कारण फडणवीसांच्या म्हणण्यानुसार उद्धव ठाकरेंनी न सांगता व कोणत्याही संविधानिक पदावर नसताना कोस्टल रोड प्रकल्पाचं 16 डिसेंबर 2018च्या दिवशी भूमिपूजन करून टाकलं. त्यावेळी युती धर्म आणि कामात अडथळा नको म्हणून फडणवीसांनी नाराजी व्यक्त केली नाही. पण भूमिपूजन केलं म्हणजे याचा हा अर्थ होत नाही की कोस्टल रोड उद्धव ठाकरेंनी बनवलं. यासाठी फडणवीसांनी अतिशय चांगलं उदाहरण सुद्धा दिलंय की शेजारच्याचं मूल थोड्या वेळासाठी आपण मांडीवर घेतलं तर ते आपलं होत नसतं. कारण प्रकल्पाची प्लॅनिंग पासून ते केंद्र सरकारकडून फायली मंजूर करून घेण्यापर्यंतची सर्व कामं देवेंद्र फडणवीसांनी केली होती. फक्त ठाकरेंच्या विनंतीवरून कोस्टल रोडचं काम BMCला दिलं, नाहीतर ते MMRDAला जाणार होतं. तरीही मुख्यमंत्र्यांना न सांगता प्रकल्पाचं भूमिपूजन करणं यावरून कळतं की उद्धव ठाकरे किती कुचक्या मनाचे व्यक्ती आहेत. बाळासाहेबांमध्ये हा दोष अजिबात नव्हता. त्यांचे कट्टर शत्रूही हे कबूल करायचे की बाळासाहेबांचं मन मोठं आहे.
ज्याचं एक उदाहरण आजही नितीन गडकरी आपल्या मुलाखतींमध्ये सांगत असतात की जेव्हा महाराष्ट्रात पहिल्यांदा महायुतीची सरकार स्थापन झाली तेव्हा मनोहर जोशींच्या नेतृत्वात सरकारमध्ये त्यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी होते, तर त्यांच्या देखरेखीत देशातला पहिला 6 लेन कॉन्क्रीट दुर्गती मार्ग मुंबई पुणे या 2 शहरांना जोडण्याकरता बनवण्यात आला. आता त्या सरकारचं रिमोट कंट्रोल बाळासाहेबांच्या हातात होतं आणि इतकं मोठा आयकॉनिक प्रकल्प सरकारने तयार केलाय म्हटल्यावर युतीचा नेताच त्याचं उद्घाटन करणार हे निश्चित होतं. पण बाळासाहेब ठाकरे त्या ठिकाणी कार्यक्रमाला आल्यावर त्यांनी सर्वात आधी नितीन गडकरींविषयी विचारपूस केली की ते कुठे आहेत. मी त्याच्या सोबतच फोटो काढणार, कारण त्याने हा रोड बनवला आणि त्यामुळे याचं श्रेय सुद्धा त्यालाच गेलं पाहिजे. आजही तो फोटो इंटरनेटवर उपलब्ध आहे, तुम्ही जाऊन पाहू शकता. जे बाळासाहेबांच्या मोठ्या मनाचं जिवंत उदाहरण आहे आणि त्याच्या अगदी विरोधात उद्धव ठाकरेंचं श्रेय चोरण्याचंही उदाहरण आज तुमच्या समोर आहे, ज्यावरून पिता पुत्रामध्ये नेमकं काय फरक आहे हे तुम्हाला समजून येईल. म्हणूनच फडणवीसांनी त्या मुलाखतीत म्हटलं की ब्रँड फक्त बाळासाहेब ठाकरेंच्या नावाचा होता. आज कुठलाही ब्रँड महाराष्ट्रात नाही. एकनाथ शिंदे ही एक महत्त्वाचा राजकीय मॅग्नेट आहेत, पण ब्रँड नाही. व देवेंद्र फडणवीस सुद्धा काही ब्रँड नसून उलट पक्षासमोर फडणवीस या व्यक्तीचं अस्तित्व सुद्धा नाही, हे फडणवीसांनी बोललेले शब्द आहेत. फडणवीसांची ही संपूर्ण मुलाखत मेट्रोमध्ये घेण्यात आली, ज्यामुळे मुलाखतीचा अधिक प्रभाव लोकांमध्ये होताना दिसतोय. ज्यात त्यांनी ठाकरेंचं नरेटिव्ह तर संपवलंच आहे, पण सोबतच टोमणे न मारता राजकीय व्यक्तीचा विरोध कसा केला जातो याचंही थोडंसं ज्ञान ठाकरे बंधूंना दिलंय. असो मित्रांनो, याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.